शकऱ्या ते बघ शीतल. लका हिला पुरतं वेळ लागलं वाटतं. तिला वगैरे लय वाईट वाटतं राव. बघ की आजा गेला बॉर्डरवर आणि हिला का अशी वागायला लागली. शकऱ्या विचार करायचं म्हणलं ना, शीतल म्हणते त्यात खरंच सत्य. तसं नाही रे, अरे त्यांच्यातच काहीतरी झालं असेल. मी काय म्हणतोय सच्या, भैया असल्या कामात काय गडबड करत मला नाही वाटत लागा. तू म्हणतोस ते पण खरे म्हणा. बरं ती कमानीचं काय झालं, वर्गणीचं? केले की राव, 2.5 लाख रुपये जमलेत की आता. शीतल, फौजी काका काय म्हणता? लय दिवसांना भेटलात. होय. अगं मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोला की मग. कालचा सगळा प्रकार कळलाय मला. मग अगं असं नव्हतं व्हायला पाहिजे. आता सगळ्या गावासमोर तुझं नाव खराब झालं का नाही? फौजी मी काय रडत बसणाऱ्यातली नाही. आणि गाव काय बोलतं याची माझं काही घेणं देणं नाही. फक्त अशा कामात काही चूक नाही व्हायला पाहिजे बस. आणि तसं बी जे कालच करायला पाहिजे होतं ते मी आत्ताच करून आले. अगं काय केलंस तू? त्या भैयाला चांगलाच धडा शिकवून आले. आता परत माझ्या वाटेला जायची हिम्मत बी करणार नाही. म्हणजे? तर आता मी त्या भैयाच्या घरी गेलते. तिथं ते पाटील साहेब आलते, त्याच्या पक्षाचे प्रमुख. मग काय मी डायरेक्ट जाऊन सगळं सांगितलं जे काय आहे ते. आता मी खरं खरं सांगितलं म्हणून त्या भैयाला राग आला, अंगावर झाला माझ्या. मी एक लावून दिली त्याला. मग पुढं काय झालं ते मला नाही माहित. मी आले तिकडनं निघून. असं का केलं शीतल? तुला वाटतंय का तू वागली ते बरोबर आहे म्हणून? हा मग तो भैया अख्ख्या गावाला फसवायला चाललाय. म्हणून का आपण बी त्याच्यासारखंच वागायचं का? पण मी कुठं बघ, युद्धाने जगात कधी शांती येत नसते शीतल. अहो पण समोरचा माणूस जर शांतच बसत नसेल तर आपण तरी काय करायचं? समोरच्यानी जर का फायरिंग सुरू केली ना, तर आपण बी फायरिंग सुरू करायच्या ऐवजी ती कशी थांबल याचा विचार केला पाहिजे. आमचे ब्रिगेडियर साहेब सांगायचे की गांधीजींनी लिहून ठेवलंय, डोळ्यासाठी डोळा असा जर का नियम लावला ना तर सगळं जगच आंधळ होऊन जाईल. काय तुला प्रश्न सोडवायचा ना, त्या प्रश्नाच्या मुळापाशी जायला पाहिजे आणि तिथं गाव घालायचं. आणि असा घालायचा की समोरच्याला कळलं बी नाही पाहिजे आणि आपलं नाव बी नाही आलं पाहिजे. हा आता मला कळलं तुम्ही काय म्हणताय ती. तुला कळलं ना, आता माझी चिंता मिटली. फौजी तुम्ही बिनघोर राहा. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. भैया भैया हे लेटर दिलं साहेबांनी. वाच. तुम्ही वाचा. काय लिहिलं वाचलं का? श्री हर्षवर्धन देशमुख, आपणास कळवण्यात येत आहे की आपणास राष्ट्रशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष या पदावरून आपल्या असभ्य वागणूक आणि गैरवर्तनाबद्दल निलंबित करण्यात येत आहे. यांच्या पक्षाच्या लय काम केले रे आम्ही. लय पैसा वाटला. एका फोनवरती दिवस रात्र पळालोय आम्ही. लय काम केले टॅलेंट. कुत्र्यासारखं पडलोय रे. आईला ती पोरगी आली काय, चार डायलॉग हाणले काय, डायरेक्ट पक्षातून हकलपट्टी. अरे वा, राष्ट्रशक्ती युवा पक्ष वा.
अहो भैया, काय आहे? अहो आपण पेशन्स सोडायला नको होत्या भैया. तेच आपण पेशन्स धरून बसतो ना, हेच चुकलं आपलं. तिला तिथंच आपण काहीतरी करायला पाहिजे होतं. चायला त्या म्हाताराला तिकडनं जेवायला बोलवलं, इकडे त्याला कौतुक कोणाचं, त्या आज्याचं. चायला 4 टाळकी मागे घेऊन फिरायला जाते, त्यात कसली आली राखल. अहो भैया, लेट इट गो. काय लेट इट गो बिट इट गो काय नाही. आपल्या कामाच्या मध्ये मध्ये पाय घालते ना ते दोघं नवरा बायको. आईला त्या दोघाला एकत्र शेत केलं पाहिजे. अहो भैया, तुम्ही माझं ऐका भैया. आता तुम्ही तुमच्यावर फोकस करा. हा हे टॅलेंट हे बरोबर बोलला. फोकस न हल्ला पाहिजे कामावरचा. भले आपल्याला पक्षातनं काढलं असलं तरी आपला गावातला होल्ड नाही गेला पाहिजे. टॅलेंट अजिबात नाही. अहो भैया, तुम्ही गावचं टेन्शन कशाला घेताय? गाव कुठे जात आहे तेव्हा? तसं बी भैया गावात अजून कुणालाच कळलं नसेल. आणि जरी कळलं ना तर आपण स्वतः सांगायचं की भैयाने स्वतःच्या हाताने राजीनामा दिलाय. हा असं सांगायचं आपण. तर राहुल्याकडनं पैसे घेतले पाहिजे. आपल्याला लागतील आता. मी एक काम करतो, गोट्याला राहुल्याकडे पैसे आणायला पाठवतो. अरे हुकलायस काय तू? त्या गोठ्याला कुठं पाठवतो? तो अख्ख्या गावभर रिक्षा करून फिरवल. त्या भैयाने राहुल्याकडनं पैसे घेतले, आम्ही स्वतः जातो. हो भैया, तुम्ही स्वतः कशाला? हा आम्ही स्वतः जातो. आम्ही स्वतः जाऊन पैसे घेऊन येतो. पण त्याच्याकडनं पैसे घेताना आपण त्याच्याकडनं पैसे घेतले हा कुठल्याही प्रकारचा प्रूफ राहिला नाही पाहिजे. आणि तसं बी लाख जणांना सांगितलं तरी त्या राहुल्यावर कोण विश्वास ठेवणार आहे तेव्हा? टॅलेंट तिनं आमच्या पाण्यावर पाय दिलाय. आता तिला डसतो का नाही बघत. आता सगळ्यांना कळल यो किंग कोब्रा खायचीच आहे ते. देशातील सुशिक्षित राज्य केरळ. शीतल, ऑसम, सुटलं की कोडे. पण माझं कोडं नाही सुटलं अजून. का ग? काय झालं? राहुल्या, अरे मला सांग, आपण कमान कशी उभी करणार आहे? शीतल, तू डिझाईन अजून बघितली नाहीस? अगं लय ऑसम आहे. अशी सिमेंटची मोठी कमान उभी करायची आणि त्याच्या संगमरवर लावल्याची. कसलं पॉश ना. खरं होय? अगं मग एक आपला भाव होता ना, त्याला साजेशी अशीच कमान उभी करायची.